चिंता करण्याची सवय प्रत्येकालाच लागलेली आहे. तुमची जर तयारी असेल तर तुमच्याने 100% या चिंतेतून बाहेर पडणं शक्य होणार आहे. तर याविषयी काही विचार संग्रहित करून मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. तर चला मग अँक्झायटी आणि डिप्रेशनला या व्हिडिओ मधून नष्ट करूया. आपल्यात काही अवगुण हे भरल्या जातात आणि हे कशामुळं तर इतरांच्या अनुकरण करण्यामुळं. सेनेकाच्या मते एक बर्बाद झालेला जोडीदार दुसऱ्याला हळूहळू दुर्बल आणि कमकुवत बनवत असतो. एक श्रीमंत शेजारी दुसऱ्यात इच्छेची आग भडकवत असतो आणि एक खुन्नशी जर सोबती असेल तर सगळ्यात सोज्वल आणि उघड असलेल्या स्वभावालाही संसर्गित करत असतो. मित्रहो, ही इतर लोकच आहेत ज्यांच्या सहवासाने आपण आपल्या स्वभाव वृत्तीत बदल करू लागतो. या जमावापासून आपल्याला वेगळे होणं खूप गरजेचं आहे. सेनेका म्हणतात, घरातून निघताना घेऊन गेलेला स्वभाव परत येताना तो कधीच नसतो. ज्या गोष्टी आधी स्थिर झालेल्या असतात त्या परत ढवळल्या जातात आणि ज्यांची मी सुटका करून घेतलेली असते त्या परत येताना मला दिसतात. कित्येक लहान मुलं त्यांच्या संगतीमुळे आज व्यसनाधीन, स्त्री पुरुषाचा भेदभाव करणारी, जात धर्मावरून मनात चीड घेऊन वाढताना आपल्याला दिसत आहेत. पण हे का? कोण शिकवतं यांना? उत्तर आहे जमाव, गर्दी. सेनेका म्हणतात, जितकी मोठी ही गर्दी तितका मोठा धोका असतो. माझ्या आयुष्यात एक दुःखाचं असं कोडं होतं जे कधी सुटायला तयारच नव्हतं. प्रत्येक गोष्ट करण्याआधी किंवा ते करण्यासाठी माझ्या धाडसच होत नव्हतं. मला नेहमी एका भीतीने जखडलेलं होतं. नोकरी करतोय, माझा जॉब गेला तर काय होईल? सेनेका म्हणतात की भीतीला जर मला थांबवायचं असेल तर आधी आपल्या इच्छांना आपल्याला थांबवलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की दोन्ही वेगवेगळ्या भावना आहेत, मग ते एकत्र कसे घडतील? तर तेव्हा ते म्हणतात की हे असंच आहे. जरी त्या दोन गोष्टी आपल्याला विरुद्ध वाटत असतील तरी ते एकमेकांशी जोडलेले आहेत. ज्याप्रमाणे एखादा कैदी आणि राखणदार हे एकाच साखळीने बांधलेले असतात, तसं जिथे इच्छा आहे तिथे भीती त्या सोबतच येत असते. आता माझ्या विषयात बोलायचं झालं तर माझं एक चुकत होतं की मी अशी इच्छा घेऊन बसलेलो होतो की ज्या गोष्टी आता मला मिळालेल्या आहेत त्या नेहमी माझ्या सोबतच असाव्यात, अशी इच्छा घेऊन बसलो होतो मी. आणि जेव्हा माझ्या मनात ही इच्छा आली त्याच वेळी माझ्या मनात या गोष्टी गमावण्याची भीती देखील आली. आता याच भीतीपोटी बरीच लोक त्यांची वर्तणूक बदलतात, अशा गोष्टी करायला लागतात ज्या त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहेत. आणि इथेच तत्वज्ञान आपल्याला कामी येतं आणि माझ्या आयुष्यातही असंच झालं. सेनेका म्हणतात की या दोन्ही गोष्टी अशा मनात वावरतात जे मन चिंतेत आहे, येणाऱ्या गोष्टींच्या अपेक्षांसाठी चिंतित आहे. इच्छा आणि भीती या दोन्ही गोष्टीचं मूळ कारणच आहे की आपण वर्तमानाशी जुळवणूक करून घेऊ शकत नाहीये आणि आपले विचार हे दूरच्या भविष्यातल्या गोष्टींविषयी नेऊन सोडतोय. आणि याच कारणामुळे दूरदृष्टी जी माणुसकीशी, माणसाशी जोडलेली इतकी मोठी गोष्ट आहे तीच एक वाईट गोष्ट बनली जात आहे. आता इथे ते एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की जंगलात जनावर संकट आलं की पळून जातात आणि एकदा ते संकटातून निसटले की स्थिर होतात. पण आपलं तसं नसतं. नेहमी आपण जे येणार आहे आणि जे घडून गेलंय या दोन्ही गोष्टीमुळे छळले जातो. नेहमी आपला चांगुलपणाच आपली हानी करायला लागतो. आपली स्मृती आपल्याला त्या वेदनेच्या भीतीची सतत आठवण करून देत असते आणि दूरदृष्टी ही त्याची अपेक्षा करत बसते. पण या सर्व गोष्टींपासून स्वतःला वेगळे करून आपण स्वतःच्या वर्तमानापुरतेच मर्यादित ठेवलं पाहिजे, कारण वर्तमानच आहे जे कोणाचं वाईट करत नसतं. हातात घालायची घड्याळ असते, पण एक घड्याळ 500 रुपयाला असते, तर काही घड्याळांची किंमत अगदी 5 कोटी रुपयांची देखील असते. ही 5 रुपयाची घड्याळ अगदी हवेतल्या बाष्पाने देखील बंद पडते, तर ही 5 कोटी रुपयांची घड्याळ मात्र पाण्यात आणि कित्येक अवघड परिस्थितीत देखील ती चालूच राहते. आपल्याला या घड्याळींप्रमाणेच स्वतःची किंमत ठरवायची आहे. आपल्या आजूबाजूला कित्येक लोक अशी दिसतात ज्यांना नशिबाने सगळं काही आणून दिलेलं असतं, सगळं काही त्यांना जसं हवं तसंच घडलेलं असतं. पण आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना जर निरखून पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की ते अगदीच चिडचिडे, अगदीच रडके आणि परिस्थितीला नावं ठेवणारी लोक आहेत. नशीब, आजूबाजूचे लोक इत्यादी गोष्टींविषयी ते सतत तक्रार करत असतात. यावरून आपल्याला दिसून येतं की जेव्हा व्यक्तीच्या मनानुसार सगळं घडत असतं तेव्हा तो चांगल्या नशिबाचाच गुलाम बनायला लागतो. मग ते तसंच टिकून ठेवण्यासाठी तो उपास तापास, अंधश्रद्धा यासारख्या गोष्टी करायला लागतो. त्यापेक्षा स्वतःलाच कणखर बनवून एपिक्टेटस यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती कशीही असली तरी मी मात्र असाच टिकून राहील असं जर स्वतःशी म्हणत राहिलो तर कोणतंच दुःख आपल्याला दुःखी करू शकणार नाही.
मित्र, आपल्याला वाटतं की या ज्या गोष्टी माझ्यासोबत घडतायत त्यातून मी कधीच बाहेर पडणार नाही, किंवा एवढं जे वाईट होत आहे ते फक्त माझ्यासोबतच होतंय. पण असा विचार करणं हे खूप चुकीचं आहे मित्र. आपण जर इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या पूर्वीच्या काळातल्या लोकांनी आपल्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आयुष्य काढलेलं आहे. आता काही वर्षापूर्वीच उदाहरण घ्याल तर कित्येक लोकांना पाणी आणण्यासाठी दूर दूर पर्यंत जावं लागायचं. कित्येक लोकांसाठी जेवणाची व्यवस्थाही नीट असायची नाही, त्यात रोगराई वाढलेली असायची आणि त्यावर इलाजही व्यवस्थित होत नव्हता. यासोबतच इतर गोष्टीकडे आपण पाहिलं तर आधीच्या काळात कार ही गोष्ट फक्त राजा महाराजांकडेच असायची. जेवणातले पंचपक्वान्न देखील उच्चभ्रू लोकांनाच नशिबी व्हायचे. पण आत्ताचा जर काळ आपण पाहिला तर आपल्याला असं दिसतं की आपण या सगळ्या समस्येतून बाहेर पडलेले आहोत. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच माहिती तंत्रज्ञानही अगदी सहजतेने मिळतंय. यात आपण आपली समस्या पाहिली तर ती समस्या मूलभूतरित्या तेवढी किचकट नाहीये. तिला चांगलं किंवा वाईट न ठरवता तिला तटस्थतेने पहा. तिच्यावर तोडगा काढण्यासाठीचा मार्ग आत्ता खडतर दिसतोय, पण त्याची सुरुवात तरी करा. जेव्हा तुम्ही त्याच्या परीने पहिलं पाऊल टाकाल तेव्हा निश्चितपणे काहीतरी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. तुमच्या भूतकाळात तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण त्यांना भरून काढण्यासाठी वर्तमान हीच एकमेव वेळ आहे. तुम्ही आज या क्षणी घेतलेलं एक सकारात्मक पाऊल उद्याच्या तुमच्या या समस्येतून होणाऱ्या मुक्ततेचं कारण बनू शकेल. कित्येक लोक म्हणतात की मी त्या दिवशी जर रोज 10,000 पावले चालायला सुरुवात केली नसती तर आज मला माझ्या स्थूलतेपासून मुक्तीच मिळाली नसती. त्यामुळे मित्र हो, तुमच्या नैराश्याकडे सूक्ष्मतेने पाहून त्यांच्यातल्या छोट्या छोट्या नकारात्मक गोष्टींना शोधून स्वतःच्या नैराश्यात भर न पाडता थोडे झूम आउट व्हा आणि ते किती क्षुल्लक आहेत आणि यापेक्षा काय गोष्टी वाईट होऊ शकल्या असत्या याचं भान ठेवा आणि पुढील मार्ग शोधा. या जगात दोन प्रकारच्या गोष्टी असतात. एक जे तुम्हाला तुमच्या यशाकडे नेतात आणि दोन तुम्हाला तुमच्या यशाकडून दूर नेतात. ज्या गोष्टी तुमच्यातून तुमची शक्ती शोषून घेत आहेत त्यांच्यात तुम्हाला गुंतून राहण्याची काही एक गरज नाहीये. कधी कधी या गोष्टी व्यक्तींच्या स्वरूपात तुमच्या समोर येत असतात, तर कधी कधी भविष्यातल्या अनिश्चिततेबाबत या येत असतात. कित्येक वेळेला असं होतं की त्या भविष्याच्या चिंतेने आपण इतके हतबल होऊन जातो की अगदी लहानातल्या लहान गोष्टी देखील भयंकर मोठी चिंता बनून ते आपल्याला समोर येऊ लागतात. आपल्याला भीती वाटायला लागते, माझं कसं होईल वगैरे. पण इथेच स्वतःला सावरायला हवं. सेनेका म्हणतात, जेव्हा संकट येतं तीच वेळ पुरेशी असते त्याच्यावर मात मिळवण्यासाठी. त्यामुळे हे सगळं इग्नोर करा आणि जे तुमच्या समोर दिसतंय ते करा. एकदा ध्येयाचा मार्ग पकडला की मग नंतर स्वतःला कोणत्याच गोष्टीने डिस्ट्रॅक्ट होऊ देऊ नका. एपिक्टेटस यांनी याविषयी खूप चांगला मार्ग सांगितलेला आहे. आपल्याला रोज एका गोष्टीचा सराव केला पाहिजे. आता हे करत असताना तुमचा मृत्यू, तुम्हाला मिळालेल्या सगळ्या गोष्टींचा त्याग आणि इतर काही गोष्टी ज्यांची तुम्हाला खूप भीती वाटते या तुमच्या सोबत घडत आहेत अशी कल्पना रोज करण्याची सवय करा. आणि विशेष करून मृत्यू, तेव्हा तुम्हाला तिरस्कार वाटेल असा कोणताच विचार तुमच्या मनात येणार नाही आणि कोणत्याच गोष्टीची अति लालसा तुम्हाला वाटणार नाही. मित्र, काहीच गरज नाहीये आपल्याला जगातल्या प्रत्येक सुखसोयींना अनुभवायची किंवा ज्या गोष्टींचा त्रास होतोय त्यांना आपल्या आयुष्याचा मुख्य भाग बनवण्याची. कारण आपल्याकडे वेळ खूप कमी शिल्लक आहे आणि जो वेळ आपल्या समोरून जातोय तो कधीच परत येणार नाहीये. सैनिकाच्या मते आपल्याला आपल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला पाहिजे. आपण तर चूक करतो आणि असं मानतो की आपला मृत्यू ही भविष्यात होणारी एक कोणती तरी गोष्ट आहे, पण खरं तर रोज आपण थोडं थोडं मृत्यूकडे सरकतच जात असतो. भूतकाळात गेलेला प्रत्येक क्षण हा मृत्यूच्याच तर वाटेला गेला आहे आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असलेला हा मृत्यू याविषयी आपण चक्क विसरूनच जातो. आपल्याला ही रोजची सवय केली पाहिजे की जिथे आपण शांत एका ठिकाणी बसून किंवा आपल्या विचारातच या मृत्यूविषयी थोडा तरी रोज विचार केला पाहिजे.